मुलुंडमधील प्रथितीय शाळेतील निवृत्त शिक्षिका। आजपासून मी आजी आणि नातवंड हे यूट्यूबवरील चॅनल सुरू करीत आहे। बरेच दिवस मनात होतं पण काय जमत नव्हतं, तर थोडंसं पालकांशी हितगुज करते। आता आजपासून मुलांना सुट्टी लागली आहे, मुलांचा थोडासा कंटाळा दूर व्हावा म्हणून हे यूट्यूब चॅनल सुरू करत आहेत की ज्याच्यावरती बोधप्रद गोष्टी ऐकायला मिळतात। पूर्वी काय व्हायचं, एकत्र कुटुंब होतं, त्यामुळे आजी आजोबा सोबत राहायचे आणि त्यांच्याकडून मुलांना गोष्टी ऐकायला मिळायच्या। पण आता पालक नोकरी धंद्यासाठी मुलांना घेऊन शहरात आल्यामुळे आजी आजोबा गावात राहिले आणि शिवाय काय झालं आहे की आई बाबासुद्धा दिवसभर नोकरीला असल्यामुळे थकून येतात घरी। त्यांना वेळ म्हणजे इच्छा असूनही त्यांना मुलांशी गप्पा गोष्टी करता येत नाही, त्यांना गोष्टी सांगता येत नाही। तर अगदी बघा बरं, मी तुम्हाला सांगते आहे की अगदी शिशुवर्गापासून ते 7वीच्या मुलांसाठी हे चॅनल मी सुरू करते। बघा, 0 ते 3 वयोगटातील मुलांच्या मेंदूतील न्यूरॉन्सची जोडणी वेगात होते आणि त्यामुळे त्या काळात त्यांना जास्तीत जास्त वेगवेगळे अनुभव द्यायला पाहिजेत। लहान मुलांना आवर्जून गोष्टी सांगितल्या पाहिजेत, आपल्या भारताची संस्कृती सांगितली पाहिजे, महाराष्ट्राचा इतिहास सांगितला पाहिजे आणि तसंच वीर योद्धे यांची पण माहिती दिली पाहिजे। त्यामुळे मुलांची कल्पनाशक्ती वाढते, मुलं विचार करू लागतात, मुलांना प्रश्न पडतो आणि त्यांची उत्तरेसुद्धा ते शोधण्याची त्यांच्यामध्ये उत्सुकता निर्माण होते। नवीन शब्द कळतात, सर्वांगीण विकास व्हायला मदत होते, मुलं चांगल्या प्रकारे संवाद साधू शकतात। भाषेची गोडी लहानपणापासून लागली की मग मुलांमध्ये एकाग्रता वाढते, भाषेची गोडी निर्माण होते आणि ज्ञान, संस्कार, आनंद या त्रिवेणी संगमामध्ये अंघोळ केल्याची तृप्ती मिळते। त्यांचा बहुश्रुतपणा वाढतो, तसंच मुलं सुंदर घडली जातात आणि गोष्टीत जर मजा वाटू लागली मुलांना की मग काय गोष्टींबरोबरचं त्यांचं नातं घट्ट होतं। मुलांना कंटाळा येऊ नये म्हणून 2-3 दिवसांनी चित्र काढायला दिली जाते, त्यामुळे कल्पकता, निरीक्षण शक्ती वाढेल। तसंच कागद, कोणताही कागद, मार्बल पेपर किंवा जुना रद्दी वर्तमानपत्राचा कागदसुद्धा चालेल। मग त्याचे चौकोनी तुकडे करून त्यांची घडी घालून वेगवेगळ्या वस्तू बनवायला शिकवले जाईल, जेणेकरून मुलांमधील सर्जनशीलता वाढेल आणि आपणही छान छान वस्तू तयार करू शकतो याचा त्यांना आनंदही मिळेल। महत्त्वाचं म्हणजे मुलांनी तयार केलेल्या वस्तूंचं, त्यांनी काढलेल्या चित्रांचं तुम्ही कौतुक केलं पाहिजे। त्यांनी ऐकलेली गोष्ट ते तुम्हाला ऐकवतील, ते तुम्ही ऐकली पाहिजे। तर मग उशीर कशाला, आजपासूनच आजी आणि नातवंड हे चॅनल मुलांसाठी सुरू होतं आहे। मग भेटूया आत्ताच लवकरच। बाय बाय।